सर विद्यालयाची जी काही साकूर भागातून पूर्ण वाड्यावस्तीवरून जी बस भरून येत होती ती बस शाळेत जात असताना बसला एक छोटासा चेतनापुरी भागात अपघात झाला। सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही व जे काही 40 विद्यार्थी होते त्यात कोणालाही लागले नाही, पण 2 विद्यार्थ्यांना थोडीशी मुक्कामार लागलेला आहे आणि एका विद्यार्थ्याचा जे काही खांद्याच्या ठिकाणी हात सरकलेला होता तर त्याच्यावर आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः आपल्या भागातल्या गुंजाळ हॉस्पिटलला आणले, तिथे सर्वांवर उपचार केले। बघितलं आपण तर थोडेफार नॉर्मल खरचटलेले काही मुलांना आहे त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोच केले व जे काही 3 विद्यार्थी आहेत त्यातल्या 2 विद्यार्थ्यांना मुक्कामार तर आपले जे काही भालेराव डॉक्टर इथे आले आहेत व आपल्या पूर्ण टीमने त्यांना योग्य ते सहकार्य करून त्यांना योग्य तो उपचार दिला व जे काही एका विद्यार्थ्याचा हाताला सरकलेला होता त्यालाही सरांनी तात्काळ ऑपरेट करून तो बसवण्यात गेलेला आहे। मी स्वतः तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित राहून बघितलं आणि त्याच्यानंतरही एक्सरे काढला तर हात बसलेला आहे आणि त्याला आता त्यांच्या पूर्ण ऑब्झर्वेशनखाली ठेवलेलं आहे। नक्कीच हे असं घडायला नको होतं, पण आपल्याला हानी काही टाळता येत नाही, पण सर्वांना हीच विनंती राहील की सर्व विद्यार्थी सुखरूप आहे आणि पालकांनी काळजी घ्यावी, शिक्षकांनी सूचना केल्या आणि पूर्ण जे काही इथे त्यावेळी आपल्या चंदनापुरी गावातले रंगवदाते असतील पूर्ण आहे सर्व भाऊ इथे उपस्थित राहिले, योग्य ते मदत कार्य केले। इथले सर्व डॉक्टर्स त्यांची टीम तात्काळ तिथे हजर झाली, त्यांनी योग्य ते हे केलं आणि नक्कीच जे काही आता काम चालू आहे जे भेटतात तर त्यांनाही सूचना देण्यात आल्या की जे काही एकाच मार्गाने वाहतूक चालू आहे ती काही वाहतूक जुन्या घाटाने वळवावी व काही वाहतूक आपल्या नव्या घाटाने जाणाऱ्याची हे असे त्याचं योग्य ते नियोजन करायचं। तर नक्कीच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खटाळ यांचं विशेष त्यांना सहकार्य राहील आणि तेही विशेष लक्ष घालून राहील। अधिवेशनामुळे आज आमदार साहेब बाहेर आहेत, पण आज रात्री ते येणार आहे। नक्कीच उद्या मी त्यांना भेट द्यायला साहेब इथे येतील आणि सर्व शाळेची पालकांची आणि इथल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन योग्य ते सहकार्य करतील।